परे काय? अगं नुसताच लाडू खाऊन ये, भाजी चपाती बी खावी. अगं मम्मी भूक लागली म्हणून लाडू खायला लागली. अगं भूक लागली म्हणून तुला भाजी चपाती खा म्हणलंय. अगं मम्मी बगर होती, मला बगर आवडत नाही. होय हा मग लाडू खायचा. हा लाडू खायले. खावा. बर परी काय? जाऊन मला एक ग्लास पाणी आणखी. अगं मम्मी मी जशी जशी मोठी होत चालली तशी तशी काम वाढत चालली ती. लहान होती तीच बरी होते. ही आण ती आण ही आण ती आण नुसतं काम सांगते. बया परी इतकी वैतागलीस का तू? अगं नुसतं पाणीच आण म्हणलंय तर एवढं ताण 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 करायला लागली. नको आणू, बस माझी मी नंतर जाऊन पिते पाणी. खाती लाडू. रुको जरा, सबर करो. होय हो, आज लय खुश दिसताय. पगार झालाय वाटतं. हा झाला की पगार. का? अहो काय नाही हो, मला एक साडी घ्यायची होती हो. साडी? अगं शांत बस. त्या लेकराचा मरणाचा खर्च चालू झालाय शाळेचा आणि तुझं एक पोट भराना साडी. गुग बस. मम्मी साडी तुला घ्यायची का आजीला घ्यायची? आजीला घ्यायची का नेमकी तुला घ्यायची? काय भानगडे, काय म्हणते परी? अहो ही काय बी बोलते हो, हिचा नका काय ऐकू. मला साडी घ्यायची हो. अगं मम्मी तुला साडी घ्यायची? काल आजीला फोनवर कशी म्हणत होती, अगं हा मी तुला साडी घेते. पप्पा मम्मीला साडी घ्यायची, आजीला घ्यायची. खपस की, तुला कोण वर चुर चुर कर म्हणतो गो. मला माहित आहे सगळं. का ग? म्हणजे आजीचं ना तुझं नाव सांगते आणि तुझ्या आईला साडी घेते का नाही? ती परीमुळं मला कळलं. म्हणजे ह्याच्या मागं बी तू असंच काय बी कुठानं करत असशील. स्वतःला म्हणायचं आणि दुसऱ्याला घेऊन द्यायचं. हे असलं कधीपासून शिकली तू? अहो नाही हो, मलाच घ्यायची होती साडी, पण तिचा बड्डे जवळ आलाय ना, म्हणून म्हणलं बड्डेला तिच्या साडी घ्यावी. लय नव्हती महागाची घ्यायची, आपलं 400-500 रुपयापर्यंतच घ्यायची होती. पैसे बिशे काय नाहीत उगं बड्डेला आणि ह्याला. एकतर पगार झालाय ते बिशीचं मिटवायचंय पहिलं आणि कुठं बड्डेला साडी घ्यायची नाही घ्यायची. बरं जाऊ द्या, नाही म्हणताय तर नाही घेत साडी, तुमचंच खरं. बरं ती जाऊ द्या साडीचं. अहो माझ्या मोबाईलला रिचार्ज संपून किती दिवस झालाय. अहो रिचार्ज मारा की. अगं मम्मी मामाकडनं तर रिचार्ज मारून घेतलाय. रिचार्जचे पैसे पप्पाकडनं कशाला घ्यायला लागले का? म्हणजे रिचार्ज मारलाय तरी बी तू माझ्याकडून पैसे घ्यायला लागली. म्हणजे रिचार्जचं पैसे घ्यायचं आणि साडी घ्यायची. म्हणजे इकडून नाही तिकडून काढायचं बघते का नाही? सारखी आई बापाशीच भरती करायची सवय आहे तुला. पैसे बिशे काय नाहीत, उगा शांत राहा. बया हिच्या समोर आहे ना काही बोलणं चुकीचं आहे. बापाला सगळं खरं खरं सांगून टाकते. तर हिचं बोलायचं बीच्या पुढे पंचायत झाली. अगं मम्मी मॅडमने शिकवलंय नेहमी खरे बोलावे. बरं परे तुला यायचं का? मी किराणा दुकानात माल आणायला चाललोय. हा पप्पा थांबा आणते पिशवी. जा पिशवी आण जा आतमध्ये. व्यवस्थित आणा सगळा किराणा माल, एका वस्तू एक ठेवता. पप्पा मला खायला कॅडबरी घ्या. मला तुम्ही कवाच घेत नाही बघा. कवाच घेणार लय खायचं नसतं बाळा. कॅडबरी दात किडत्यात. एकच घेणार, तुला लागतात 2-2. आता लय भयानक वार आलता कोणा सगळं पत्र चुडलं होतं. होतो का? चला त्यांच्यात गेल्यावर धरून बस पडशील. पडले असते आता. काय A few moments later. आलं गावा रे. आता 2 महिने झाले ना आधी लावले. उधारी काय दे नाही. आज त्याच्याकडनं उधारीच मागतो आज. चल बाळा आबा पप्पा खायला. पप्पा मला कुरकुरे घ्यायचे, फ्रुटी घ्यायची. चप्पल काढा.
पप्पा बसवा मला. बोला गवारे काय द्यायचंय? काय नाही, थोडं सामान घ्यायचंय. काय गवारे आता तुम्हीच येता 8-15 दिवस झालं. आई कुठे गेली? आई नाही जाता तुमची. पप्पा आजपासून या दुकानात सामान न्यायचं नाही. काय ग परे काय झालं? का आमच्या दुकानात सामान नको म्हणते? आवा तुमच्या धंद्याचं बघा ना, लोकांच्या घरातलं कशाला उठचा पाच्याचं बघताव. ए बाई मला काय करायचंय? तुझी आजी येऊ नाहीतर पप्पा येऊ. काय द्यायचंय बोल. बरं बरं, निरमा, साबण आणि 2 बिस्किटचं पुढं द्या. पप्पा मला खायला. हा घेऊ की तुला बी खायला. गवारे ह्या महिन्यात तर करा पैशाची उधारी. काय तुम्ही जमाच करा ना राव. मला माल भरायचा आहे, उधारी जमा करा आता तुम्ही आज. कुठे पैसे कुठे चालले आहेत? देतो की. काय झालं माहितीये का, पगार झाला नाही हो. पगार झाला की देतो की पुढल्या आठवड्यात. पप्पा काय खोटं बोलतो. आजच मम्मीला म्हणलं की पगार झालाय. किती खोटं बोलतो. खरं बोला की जरा. काय राव गवारे पगार झालाय तरी नाही म्हणताय. काय पैसे बुडवायचे आहे माझं. ते लेकरू खरं बोलतंय, तुम्ही का खोटं बोलताय राव उगच. मला काय सांगणार तुम्ही? आजच्या आज मला पैसे देऊन टाका तुम्ही बाबा. हा बरं बरं, आणून देतो संध्याकाळी. बरे तुला काय अक्कल बिक्कल आहे का? एवढं खरं बोलायचं काय गरज आहे का? अहो पप्पा मॅडमने सांगितलं नेहमी खरे बोलावे, अक्षर सुंदर असावे, झाडे लावा झाडे जगवा. चल